मागील व्हिडिओमध्ये मी माझ्या इंट्रोमध्ये तुम्हाला ग्रामर इन्फॉर्मेशन सांगितली आणि आज आपण बघणार आहोत टेन्सेस. इंग्रजी व्याकरणात एकूण मुख्य 3 काळ असतात: प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. या तिन्ही मुख्य काळाचे 4 उपप्रकार पडतात. इट मीन्स प्रेझेंटचे 4, पास्टचे 4 आणि फ्युचरचे 4. टोटल झाले 12. म्हणजे आपल्याला इंग्रजी टेन्सेसचा जर अभ्यास करायचा असेल तर एकूण 12 काळाचा अभ्यास करायचा आहे. त्यातील पहिला मुख्य काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. याला मराठीत म्हणतात साधा वर्तमान काळ. एखादी क्रिया रोज घडते, सवयीच्या गोष्टी, सुविचार किंवा म्हणी तसे त्रिकालवादी सत्य, त्याला युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतात, हे दर्शवण्यासाठी आपण या काळाचा वापर करतो. ते नाही समजलं तर मग आपल्याकडे काय फॉर्म्युलाज: सब्जेक्ट, वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग इथे आपण क्रियापदाचे पहिलं रूप, क्रियापदाचे अक्षरशः किती रूप असतात? 4 रूप: गो, वेंट, गॉन अँड गोइंग. त्यापैकी आपल्याला इथं पहिलं रूप वापरायचं आहे. उदाहरणार्थ, आय गो टू मार्केट, दे वर्क इन फार्म. दोन्ही वाक्य आपण बारकाईने पाहिले तर कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. इट मीन्स इट इज सिंपल प्रेझेंट टेन्स. अत्यंत बारकाईने हा साधा वर्तमान अत्यंत महत्त्वाचा काळ आहे, कारण की यामध्ये एक नियम आहे, रूल. देयर इज रूल इन सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि तो नियम असा आहे की साध्या वर्तमान काळातील वाक्याची सुरुवात जर थर्ड पर्सन सिंग्युलरने होत असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी करता, ही, सी, इट अँड नेम, या करताना जर वाक्याची सुरुवात होत असेल तर वाक्यातील क्रियापदाला यस किंवा ईएस हा प्रत्यय लावायचा. उदाहरणार्थ, मी म्हटलं ही गो, यस गोज टू मार्केट. मी म्हटलं सीमा राईट यस लव अ लेटर. अशा पद्धतीने तुमचा सिंपल प्रेझेंट टेन्स हा काळ आहे. आता जर आपल्याला या वाक्याचा निगेटिव्ह करायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा, साध्या काळात साध्या सब्जेक्ट नंतर जसं आय गो टू मार्केट याचं निगेटिव्ह करायचं आहे तर प्लेन वर्ब आहे आय डू नॉट गो टू मार्केट. आणि सीमा रीड्स अ स्टोरी, यस प्रत्यय आहे क्रियापदाला म्हणून सीमा डज नॉट रीड अ स्टोरी. अशा प्रकारे हा आपला पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स काळ होता. जर तुम्हाला काही अडचण असेल तर यू कॅन टेल मी इन